स्वराज आर्टच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। उन्हाळ्यातील वाळवण विशेष रेसिपींमध्ये आज आपण बघूयात उपवासासाठी खास खमंग व खुसखुशीत अशा भगर व साबुदाण्याच्या चकलीची रेसिपी किंवा वरई साबुदाण्याच्या चकलीची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। चकली बनवण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणार आहे पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम साबुदाणा। हा साबुदाणा एका भांड्याने मोजून घ्यावा। हे साधारण पाऊण भांड हा साबुदाणा आहे। त्यामध्ये पाणी घालून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यावा। साबुदाणा स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून टाकलं। आता या पाऊण भांड साबुदाण्यासाठी पाऊण भांडच पाणी घालायचंय, म्हणजे जेवढ्याच तेवढं, आणि झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। म्हणजे उद्या सकाळी जर तुम्हाला चकली बनवायच्या असतील तर आज रात्रीच साबुदाणा भिजत घालायला हवा, म्हणजे तो मऊ भिजतो। सकाळी साबुदाणा अगदी नीट भिजला व फुलला सुद्धा, तुम्ही बघू शकता खूप मऊ आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये लागणार आहे अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम वरई किंवा भगर, 1 टेबलस्पून जिरे, चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि साच्याला व कागदाला ग्रीस करण्यासाठी थोडं तेल। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरीही चालेल व हिरव्या मिरचीच्या पेस्ट ऐवजी लाल तिखट घातले तरी सुद्धा चालेल। सर्वप्रथम मोठ्या भांड्यामध्ये वरई घालूया। ही वरई मी चाळून व निवडून घेतली आहे। यामध्ये पाणी घालून 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊ। वरई धुवून झाली व यातील पाणी मी पूर्णपणे काढून टाकलं आहे। या ठिकाणी मी गॅसवर मोठी कढई गरम करायला ठेवली आहे। तुम्ही बघितलंच होतं की अर्धा किलो भगर म्हणजे हे पाऊण भांड होतं, त्यामुळे आपल्याला भगराला 3 वेळा पाऊण बाउल पाणी घालायचं आहे। 1 2 आणि 3, म्हणजे जेवढा भगर असेल त्याच्या तिप्पट पाणी घालायचं आहे। पाणी गरम झालं, आता यामध्ये धुतलेला भगर घालूया। एकदा ढवळून घेऊ आणि झाकण ठेवून मध्यम ते मंद गॅसवर हा भगर छान मऊ शिजवायचा आहे। मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, म्हणजे भगर तळाशी चिटकणार नाही। तुम्ही बघू शकता भगर अगदी मऊ शिजला। प्रत्येक भगरानुसार पाण्याचं प्रमाण हे थोडं कमी अधिक होऊ शकतं, त्यामुळे भगर शिजवताना जर तो तुम्हाला कोरडा वाटला तर यामध्ये थोडं गरम पाणी तुम्ही अजून ऍड करू शकता। आता गॅस बंद करूया व झाकण ठेवून ह्या गरम कढईमध्येच हा भगर 15 ते 20 मिनिटांसाठी असाच ठेवूया, म्हणजे वाफेवर सुद्धा हा भगर आणखी मऊ होईल। साधारण 15 मिनिटांनंतर शिजलेली ही वरई एका पसरट ताटामध्ये थंड होण्यासाठी काढूया। ह्या ताटामध्ये थोडं पसरवून घेऊ, म्हणजे पटकन गार होईल। तुम्ही फॅन खाली सुद्धा हे थोडं गार करू शकता। वरई पूर्णपणे गार झाली। आता आपण इथे साबुदाणा घालूया। जिरे, हिरवी मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ। हा साबुदाणा मॅशरने थोडा मॅश करून घेऊ। अगदी खूप बारीक करू नये, जस्ट मिळून येईल असाच आपल्याला हा मॅश करायचा आहे। साबुदाणा थोडा मॅश झाला। आता आपण हे मिक्स करूया। त्यासाठी पाण्याने हात ओला करावा व हे अगदी व्यवस्थित मिक्स करावं। तुम्ही हे जेवढं मळाल तेवढ्या चकल्या हलक्या व खुसखुशीत होतील। हे मिश्रण मळताना जर अधिक कोरडं वाटत असेल तर थोडा पाण्याचा हात याला लावू शकता।
तुम्ही बघू शकता हे मळून झालं. खूप सैल नाही पण खूप घट्ट सुद्धा नाही, मध्यम गोळा आहे. या ठिकाणी माझ्याकडे हा चकलीचा साचा आहे. त्याला आतमध्ये थोडं तेल लावूया. पाण्याने हात ओला करून ह्यातील थोडा गोळा घेऊया. प्रत्येक वेळी साच्यामध्ये भरताना गोळा थोडासा मऊ करून घ्यावा, कारण हे हवेमुळे थोडं कोरडं होतं. पण ओलसर हाताने हा भरला की नीट भरल्या पण जातो आणि मऊ सुद्धा राहतो. झाकण बंद करूया. या ठिकाणी प्लास्टिकच्या कागदाला सुद्धा थोडंसं तेल लावूया. अगदी थोडं पुसटसं लावायचं आहे. या ठिकाणी प्लास्टिकच्या पेपरवरती आपण ही चकली करून घेऊया. बाहेरील व आतील टोक थोडंसं दाबून घेऊ, म्हणजे चकली तळताना तेलामध्ये सुटणार नाही. सर्व चकली तयार. तुम्ही बघू शकता दिलेल्या प्रमाणामध्ये मध्यम ते मोठ्या आकाराच्या साधारण 120 ते 125 चकली झाल्या. या चकली कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्याव्या. चकली अगदी कडकडीत वाळल्या. तुम्ही बघू शकता या चकली कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवाव्या. वर्ष ते 2 वर्ष सुद्धा ह्या सहज टिकतात व आयत्या वेळी तेलामध्ये तळून खाव्या. या ठिकाणी चकली तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे. चकली घालूया. तुम्ही बघू शकता चकली किती छान फुलली. काढून घेऊया. अतिशय खुसखुशीत अशा भगर साबुदाण्याच्या चकली तयार. तुम्ही बघू शकता ह्या किती पोकळ झाल्या आहे. तुम्ही ह्या चकली नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा.